लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागाच्या काही अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आपण पाहत असतो की काव्या आणि पार्थ वेषांतर करून नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये गेलेले असतात. आता काव्या म्हणत असते, आमचं काम झाल्याबगर आम्ही काही इथून जात नसतो. तेव्हा तो नगरसेवक जरा रागातच उडतो आणि ओरडून ह्या दोघांना म्हणत असतो, कोण आहात कोण तुम्ही आणि इथे येण्याची हिंमत कशी केली. त्यावर काव्या म्हणत असते, मी IAS अधिकारी आहे, भावी IAS अधिकारी आणि त्याचबरोबर एक जबाबदार नागरिकसुद्धा आहे, असं ठणकावूनच खरं काव्याने त्या व्यक्तीला उत्तर दिलेलं असतंय. इकडे दुसऱ्या बाजूला जो काही जीवा असतो तो आर्याला म्हणतो, मी नंदिनीच्या वतीने माफी मागतो. त्यावर आर्या म्हणत असते, आज तिच्या वतीने मला सॉरी म्हणतोस, उद्या तिच्या वतीने मला आय लव्ह यू सुद्धा म्हणशील, असंही ते आर्याने म्हटल्यानंतर आता दोघांनाही धक्का बसलेला असतो. नंदिनीच्या तर पायाखालची जमीन सरकलेली असते. आता आर्या हे सहज म्हणून गेलेले आहे का आर्याच्या मनात असाच काहीतरी इरादा आहे हे पुढच्या काही भागात आपल्याला कळणारच आहे. जीवा नंदिनीने सरोगसी मदरचा विचार करून त्यांच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीची एंट्री केलेली आहे. आता हा तिसरा व्यक्ती त्यांच्यात नेमकं कशा प्रकारे दुरावा आणतो हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.